संधिवाताचे प्रकार तसेच मेनिस्कस टिअरचे आमचे व्हिडिओ पाहून व त्यामध्ये आम्ही ज्या ट्रीटमेंट व ज्यापासून रुग्णांना मिळालेला आराम हे ऐकून मला अनेक रुग्णांचे तसेच डॉक्टरांचे फोन आले की मेनिस्कस टिअर किंवा लिगामेंट टिअर हे आयुर्वेदिक उपचाराने बरे होणे शक्य नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वांना आम्ही बऱ्या केलेल्या रुग्णांचे ट्रीटमेंट पूर्वीचे व ट्रीटमेंट नंतरचे MRI रिपोर्ट दाखवणार आहोत। सोबतच लिगामेंट टिअरसाठीची औषधे सुद्धा सांगणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। याशिवाय तुम्हाला कुठल्या आजारांबद्दल किंवा आजाराच्या औषधांबद्दल माहिती हवी असल्यास किंवा कुठल्या वनस्पतीबद्दल माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आम्ही त्यावरती व्हिडिओ बनवू। नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेदिक क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे। अशा आरोग्यविषयक माहितीसाठी आमचा चॅनेल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लिगामेंट्स म्हणजे काय? हाडांना एकमेकांशी जोडणारे मजबूत तंतू म्हणजेच लिगामेंट। गुडघ्याच्या ठिकाणी दोन प्रकारचे लिगामेंट्स असतात, क्रुशियल लिगामेंट्स आणि कोलॅटरल लिगामेंट्स। क्रुशियल लिगामेंटचे पुन्हा ACL आणि BCL असे दोन प्रकार पडतात। हे सांध्याच्या आत इंग्रजी अल्फाबेट X आकारात असतात आणि गुडघ्याची आतली हालचाल नियंत्रणात ठेवतात। कोलॅटरल लिगामेंटचे पण MCL आणि LCL असे दोन प्रकार असतात। ते गुडघ्याच्या दोन्ही बाजूंना असतात आणि बाजूच्या हालचाली नियंत्रित करतात। लिगामेंट टिअर होण्याची कारणे पाहूयात। अचानक पाय वळणे म्हणजेच ट्विस्टिंग इंजुरी, उडी मारून चुकीच्या पद्धतीने लँडिंग होणे, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल अशा खेळांमध्ये गुडघ्याला धक्का लागणे किंवा रस्ते अपघात, पाय घसरून पडणे, जास्त वजन उचलताना चुकीचे पोश्चर ठेवणे इत्यादीमुळे लिगामेंट टिअर्स होऊ शकतो। गुडघ्याच्या 4 लिगामेंट्सपैकी ACL हे सर्वात जास्त जखमी होणारे लिगामेंट आहे। लिगामेंट टिअर असल्यास पुढील लक्षणे दिसतात। गुडघ्यात अचानक तीव्र वेदना होते, गुडघा सुजतो, चालताना इन्स्टॅबिलिटी म्हणजेच गुडघा लूज वाटतो, कटकट असा आवाज येतो, पॉपिंग साऊंड्स येतो। विशेषतः असा आवाज ACL टिअरमध्ये जास्त येतो। गुडघ्यावर वजन पडल्यास वेदना वाढतात, गुडघा पूर्ण वाकत नाही किंवा सरळ होत नाही। ही लक्षणे दिसल्यास त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे। लिगामेंट टिअरमध्ये पुढील आयुर्वेदिक औषधे उपयोगी आहेत, जसे की योगराज गुग्गुळ, कैशोर गुग्गुळ, शल्यके गुग्गुळ, हाडजोड नावाची वनस्पती उत्तम उपयोगी पडते, दशमूळ काढा। ह्याशिवाय या औषधांनी आजार बरा झालाच नाही तर आम्ही स्वतः अनुभवातून बनवलेले अनेक औषधी योग आहेत, त्यांचा लिगामेंट जुळून येण्यासाठी उत्तम फायदा होतो। पंचकर्मातील पुढील प्रकार लिगामेंट टिअरमध्ये उत्तम उपयोगी आहे, जसे की बस्ती, जानुबस्ती, षष्टिक पिंडस्वेद, पत्रपोट्टली स्वेद, लीच थेरपी म्हणजेच जलौखावचरण, टिच्यू थेरपी। स्क्रीनवर तुम्ही ट्रीटमेंट पूर्वीचा पेशंटचा MRI रिपोर्ट पाहू शकता। यामध्ये 3rd डिग्रीपर्यंत रुग्णाला लिगामेंट टिअर आहे आणि ट्रीटमेंट नंतरच्या MRI रिपोर्टमध्ये तुम्हाला टिअर दिसत नाही। अशा पद्धतीने या सर्व ट्रीटमेंटमुळे स्नायू, अस्थी, मज्जा, धातू बळकट होतात, सूज व वेदना कमी होते आणि त्यामुळे लिगामेंट जुळून येण्यास मदत होते। धन्यवाद।